छत्रपती संभाजीनगरमधल्या 8 प्रमुख रस्त्यांची मार्किंग आता पूर्ण झाली आहे। महापालिकेने रस्त्यांची मोजणी करून मालमत्ताधारकांना नोटीस बजावलेली आहे। तर आता नोटीसची मुदत संपल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये MMRDA कडून अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात येणार आहे। शहरातल्या 10 प्रमुख रस्त्यांच्या मार्किंगचं काम पूर्ण झाले आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर या रस्त्यांमध्ये येणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 186 पदव्युत्तर पदवी महाविद्यालयांची तपासणी केली आणि यामध्ये महाविद्यालयांनी निकषांकडे दुर्लक्ष केलेलं आहे अशा महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर महाविद्यालयांच्या पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश थांबवलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराला श्रावण महिन्यामध्ये भक्तांना अभिषेक करता येणार नाहीये। घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मंदिर आता 24 तास खुलं सुद्धा राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतल्या लाखो ठेवीदारांची फसवणूक झाली। या प्रकरणामध्ये 11 ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे आणि त्याचबरोबर बँकेच्या 1500 कोटींच्या मालमत्ता विकून पैसे द्यावेत अशी विनंती केली आहे।